ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमतिशान्ति शीतया श्रेष्ठं कामादि राक्षसारी भवजलधो तत्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत प्रभमणे नमः। जगद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून त्रिकालवंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरुमहालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु जनांच्या चरणी साष्टांग वंदन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। ओम नमः शिवाय। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 57 काढा। पान नंबर 57। तर आपण काल बघितलं, कालचं थोडं सिंहावलोकन आता घेऊ। काल काय बघितलं आपण, तर तो शिष्य सद्गुरूला शरण गेलाय आणि सद्गुरूला मार्ग विचारतो आहे। मला या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामधून, या चक्रामधून बाजूला निघायचे आणि मला इथं खूप दुःख होतंय। सद्गुरूंनी विचारलं, तुला कोणतं दुःख आहे? तर त्यांनी सांगितलेलं आहे, मला 3 प्रकारचे ताप होता। तो म्हणतो, महाराज, अध्यात्म, आदिभूत आणि आदिदैव या तापत्रयाने मध्यान्हीच्या सूर्याच्या तापाने जसा प्राण्याला ताप होतो तसा मला होत आहे। उन्हाळ्यामध्ये मध्यान्हीचा जसं सूर्य मध्यभागी आलेला आहे त्यावेळेस प्राण्याला किती ताप होतो। आपण मनुष्य प्राणीत म्हणून आपण पायामध्ये चप्पल घालतो समजा, पण दुसरे प्राणी किती ताप होतो। खालून भूमी पोळायलेली, वरून कडक ऊन मी म्हणायलेले, आणि अशा उन्हामध्ये जसा ताप होतो तसा मला ताप होत आहे, असं सद्गुरू माऊलीला त्या शिष्यानं आपलं दुःख सांगितलेलं आहे। तर आपण काल काय बघितलं, अध्यात्म ताप, आदिभूत ताप आणि आदिदैव ताप या 3 तापाचं स्वरूप आपण बघितलेलं आहे। तर अध्यात्म ताप कशाला म्हणतात? हात वरी करा, सांगायचं तर सांगा, पण हात ओम नमः शिवाय ताई हात वरी करा। प्रत्येक जण गोंधळ होतो, मी सगळ्यांना विचारते, हात वरी करायचं चिन्ह दिलं, हात वरी करा। हां, सुनीता काळे सांगा, अध्यात्म ताप कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय सांगू का? हात वरी करा, हात वरी करायचं लक्षात घ्या। हात वरी नाही होते, तुम्हाला करायचं 3 टिंब आहेत ना खालच्या बाजूला, त्या 3 टिंबावर जा, तिथं हाताचं चिन्ह येते, टच केलं की हात वरी होते। हां, माझा अध्यात्म ताप म्हणजे काय? आत्म्याचा आश्रय करून वर्तमान देह इंद्रियाकडून जो ताप होतो त्याला अध्यात्म ताप असे म्हणतात। हां, पूर्ण सांग।
ओम नमः शिवाय. हं? डबल सांगू का हे? नाही, पूर्ण सांगते पुढचं सर. सांगू का? दोन अध्यात्म औषध पुढचे तापामध्ये प्रकार किती? दोन औषध आहेत. दोन हां, कोणते? दोन कोणते? आधी ताप व्याधी ताप. आधी आधी ताप म्हणजे काय? हं. आधी ताप म्हणजे काय? अनंत जन्मात झालेले पाप पुण्य असते त्याच्या योगाने जो ताप होतो. अनंत जन्मात झालेल्या पाप पुण्य असते त्याच्या योगाने जो ताप होतो त्याला आधिताप असे म्हणतात. त्याचं उदाहरण? कशा प्रकारचं दुःख असतं आधितापाचं? अगोदरच्या जन्मी जे पाप केलेले असते ते. बरं, ओम नमः शिवाय. पुढचं सांग. व्याधिताप. व्याधिताप एखादा आजार जीवाला जडला असेल तर कोणत्याही औषधाने बरा होत नाही त्याला व्याधिताप असे म्हणतात. ओम नमः शिवाय. आता आधी हां. सांगू का पुढचं? नाही, ह्याचंच सांग पूर्ण. आधी भूतताप. नाही, ओम नमः शिवाय. बस झालं. ओम नमः शिवाय. सांगा बुरांडीताई, आता तुम्ही म्यूट कर. बुरांडीताई बोला, आधिताप कशाला म्हणतात? आधिताप कशाला म्हणतात? हां, ओम नमः शिवाय. अध्यात्म ताप म्हणतात. त्याच्यामध्ये कोणते? आधिताप आणि व्याधिताप. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जयश्रीताई बोला. हात वरी केलाय ना? बोला. हात वरी केला त्यालाच विचारेल बघा मी. ओम नमः शिवाय. सुनीता, हात खाली घे आता. बोला जयश्रीताई. अध्यात्म ताप कशाला म्हणतात? ओम नमः शिवाय. सुनंदाताई बोला. म्यूट उघडले का? उघडले. हां, बोला. अध्यात्म ताप कशाला म्हणतात? हा. वर्तमान इंद्रिय देहाकडून जो ताप होतो त्याला अध्यात्म ताप म्हणतात. त्याच्यामध्ये आलं का? हो, आलं. वर्तमान देह इंद्रियाकडून आपला जी देह, चालू देह आहे ना मनुष्याचा देह, हे म्हणलं ना मग, इंद्रिय देहाकडून. हं. मग त्याच्यामध्ये पुढचं सांगा. पुढचं सांगा. आधिताप अनंत जन्मात झालेले पाप पुण्य असते त्याला त्याच्या योगाने जो ताप होतो त्याला आधिताप म्हणतात. हं. आणि व्याधिताप? व्याधिताप एखादा आजार जीवाला जडलेला असला तर कोणतंही औषध घेऊन बरा होत नाही त्याला व्याधिताप म्हणतात. ओम नमः शिवाय. बरोबर आलं. श्यामलताई बोला. पुढचं बोला. अधिभूत ताप कशाला म्हणतात? दुसरा ताप, अधिभूत ताप. श्यामलताई. जयश्रीताई सांगा. अधिभूत ताप कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. ताई, तुमच्या चरणाला वंदन. स्वतःपासून भिन्न असावे. पंचमहाभूतापासून त्याचे शरीर उत्पन्न झालेले असावे. डोळ्याने ते दिसावे. यांच्याकडून जो ताप होतो त्याला अधिभूत ताप असे म्हणावे. उदाहरणार्थ चोर, व्याघ्र, विंचू, सर्प इत्यादी. ओम नमः शिवाय. अगदी बरोबर आलं. ओम नमः शिवाय. ताई, तुमच्या चरणाला वंदन. आता तिसरा ताप कोणता? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. महाजनबाई, तुमच्याकडनं आहे का हाताचं चिन्ह? आहे. मी माझा हात दिसला का तुम्हाला? मी केला होता वरी. वरी करून खाली केला काय की मग लगेच अवघडला का? हात वरी नाही दिसला नाही. तुम्हाला पण दिसतो ती वरी केलेला. तुमच्यावर दिसायला का आता सध्या?
बोला. अधिदैवताप कशाला म्हणतात? ओम नम शिवाय. महाजनताई बोला. ओम नमः शिवाय सांगू. हां महाजनताई सांगायला थांबा काकी. ओम नमः शिवाय. हां. अधिदैवताप हां पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेले असावे. डोळ्याला दिसत नाही. हे आदिभौतिक ताप आहे. नुसतं तेवढं झाल्यावर आदिभौतिकता दुसरं बोला काकी. ओम नमः शिवाय. हां अधिदैवताप हां पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेले असावे. डोळ्याला न दिसणारे असावे. याला अधिदैवताप असे म्हणतात. उदाहरणार्थ भूत, पिशाच, ग्रह, शनिपिडा. ओम नम शिवाय काकी. पण त्यांच्याकडून ताप व्हायला पाहिजे का नाही? का नुसतं दिसलं नसलं तरी जमतंय? नाही ते कसं दिसत ते? दिसत नाही ना. ओम नम शिवाय. ह्यांच्याकडून जो ताप होतो त्याला अधिदैवताप असे म्हणावे ही राहिलं. राहिलं तर सांगायचं. हां. अरे ह्यांच्याकडून गडबड. ताप होतो. नाही लिहून तर घेतलंय सगळ्यांनी. पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेले असावे आणि डोळ्याला न दिसत नाही. हां त्याला अधिदैवताप असेच लिहिले. ताप त्रास ताप जीव होतो त्याला अधिदैवताप म्हणतात. हां. ओम नम शिवाय. अजून सांगायचंय का कुणाला? ओम नमः शिवाय. काय पुढे काय सांगते नाही एवढंच लिहिलेलं मी पण. त्याचं सांगते लिहिले डबल सांगायचं. अधिदैवताप. ओम नम. डबल सांगा. बरोबर लिहिले तुम्ही. पण नुसतं तेवढंच नाही तर त्यांच्याकडून होणारा ताप त्यांच्याकडून झाला. होणार. हां पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेली असावी. हां डोळ्याला न दिसत नाही. हां त्याला त्यांच्याकडून होणारा ताप. ह्यांच्याकडून डोळ्याला दिसत नाही. त्याला अधिदैवताप असे म्हणावे. ओम नम शिवाय. सांगा आता डबल सांगा. सुनंदाताई सांगा. अधिदैवताप कशाला म्हणावे? ओम नम शिवाय. ओम नम शिवाय. म्यूट करा काकी. सांगू का? सांगा आणि म्यूट करा. पण लगेच म्यूट करा. उघडच ठेवू नका. म्यूट आवाज येतो. सांगा. बरं. हां सांगा. अधिदैवताप पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला असावा. डोळ्याला न दिसणारा असावा. हां भूत पिशाच न दिसणारा असावा आणि पंचमहाभूत हे सांगत भूत पिशाच ग्रह यांच्याकडून होणारा त्रास याला अधिदैवताप असं म्हणावं. हो तसंच. असंच आहे हो ना. अधिदैवताप म्हणावं. उदाहरणार्थ ती नाहीतर मग आधी सांगितलं तरी चालतंय. हो. नाही मग यांच्याकडूनच ताप होतो ना. म्हणजे अगोदर सांगायला लागेल ना. ह्यांच्याकडून होणाऱ्या तापाला अधिदैवताप असे म्हणतात. आलं का लक्षात? मग अध्यात्मताप, अधिभूताप आणि अधिदैवताप या तापत्रयाने मध्यान्हीच्या उन्हाचा जसा त्रास होतो तसा मला त्रास होत आहे असं म्हणत आहेत. मंगेताई सांगा. किती ताप आणि कोणते? यांचे नाव सांगा. ताप आहेत. एक अध्यात्म ताप, अधिभूत ताप आणि अधिदैवताप. हे नाही का? हो यायला ना. आवाज येईल का? यायला आवाज यायला. हां तीन ताप झाले. हां तर आता एक पहिला ताप हा अध्यात्म ताप. अध्यात्माचा आत्म्याचा आश्रय करून वर्तमान ज्या इंद्रियाकडून जो ताप होतो त्याला अध्यात्म ताप असे म्हणतात. अध्यात्म तापामध्ये दोन येतात. आधी ताप, व्याधी ताप. सांगू पुढचं? हो सांगा ते पूर्ण सांगा. आधी ताप कशाला म्हणावे? अनंत जन्मात झालेले पाप पुण्य असते त्याच्या योगाने जो ताप होतो त्याला आधी ताप म्हणावे.
उदाहरणार्थ इंद्रियाला होणारे मनस्ताप वगैरे असे ताप. नंबर 2 व्याधी ताप. एखादा आजार जीवाला जडलेला असेल तर तो कोणत्याच औषधाने बरा होत नसेल त्याला व्याधी ताप म्हणतात. उदाहरणार्थ कॅन्सर सारखे आजार. आता अधिभूत स्वतःपासून भिन्न असावे. पंचमहाभूतापासून त्याचे शरीर उत्पन्न झालेले असावे. डोळ्याने ते दिसावे. अशा त्यांच्याकडून जो ताप होतो त्याला अधिभूत ताप असे म्हणावे. उदाहरणार्थ चोर, व्याघ्र, सर्प, विंचू, सिंह, कुत्रा. ओम नमः शिवाय. बस झालं. तर आपण बघितलं आधी ताप, अध्यात्म तापामध्ये आधी ताप आणि व्याधी ताप. आपण जे पाप पुण्य पहिलं केलेलं असतं आणि त्याच्यामुळे अनेक जन्मात आपल्याकडून जे पाप पुण्य घडलेलं असतं त्याच्या योगाने आपल्याला आजार होतात. आपण म्हणतो सुद्धा पूर्वजन्मीची पापे येती रोगाची या रूपे. त्याच्यामुळंच आपल्याला मोठे आजार होतात किंवा आपल्या हातून चूक होते, आपल्याला मनस्ताप होतो, आपला हातपाय मोडतो, अशा प्रकारे डोळा आंधळा होतो, कानाला दिसत नाही. हे जे इंद्रिय आहेत हे आपल्या जे स्वतःच्या इंद्रियाकडून जो ताप होतो त्याला अध्यात्म ताप असं म्हटलेलं आहे. आणि आदिभूत कशाला म्हटलं तर पंचमहाभूतापासून. आता पंचमहाभूत म्हणजे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही 5 महाभूतं आहेत. ही पंचमहाभूत आहेत. ह्याच्यापासूनच सगळी सृष्टीची निर्मिती झालेली. हा ध्येयसुद्धा पंचमहाभूताचाच झालेला आहे आपला. आणि प्रत्येक प्राण्याचा ध्येयसुद्धा पंचमहाभूताचाच आहे. म्हणून इथं काय सांगितलं, आदिभूत तापामध्ये स्वतःपासून भिन्न असावं. जे आपल्याला त्रास देतात बघा, आता पहिल्या आध्यात्मिक तापामध्ये आपलाच त्रास होतो. आपल्याच हातापायापासून आपल्याच मनापासून त्रास होतो, त्याला अध्यात्म ताप. आता हे आदिभूत ताप जी आहे ती स्वतःपासून नाही होत त्रास, तर ती आपल्यापासून भिन्न असायला पाहिजे, दुसरं असायला पाहिजे आपल्यापासून. आणि त्याचंसुद्धा शरीर पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेलं असायला पाहिजे आणि ते डोळ्यांना दिसायला पाहिजे. अशाकडून ताप होतो, त्याला अधिभूत ताप असं म्हटलेलं आहे. मग चोरसुद्धा पंचमहाभूतापासूनच निर्माण झाला, डोळ्याला दिसतो आणि आपल्यापेक्षा भिन्न आहे. व्याघ्र, साप, विंचू असे प्राणी, कोणत्याही उंदीर, कोणत्याही प्राण्यापासून जो ताप होतो तो ताप अधिभूत ताप आहे. म्हणजे आपल्यापेक्षा वेगळ्या प्राण्यापासून, दुसऱ्यापासून जो ताप होतो त्याला अधिभूत ताप असं म्हणतात. आणि आदिदैव ताप म्हणजे पंचमहाभूतापासून त्याचं शरीर उत्पन्न झालेलं असावं. ही सगळं जगच पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेलं आहे. म्हणून भूतपिशाचसुद्धा पंचमहाभूतापासूनच त्यांचं शरीर उत्पन्न झालेलं आहे. पण ते डोळ्याला दिसत नाहीत आणि ताप मात्र करतात. डोळ्याला दिसत नाहीत पण त्यांच्यापासून आपल्याला ताप होतो, त्रास होतो, आणि त्याला आदिदैव ताप असं म्हणतात. ह्या तिन्ही तापानं हा शिष्य त्रासून गेला आहे. आणि मध्यान्हीच्या सूर्याच्या तापाने जसा प्राण्याला ताप होतो तसाच मला ताप होत आहे असं तो सद्गुरूला सांगत आहे. सद्गुरूंनी विचारले तुला कोणता ताप होतो, म्हणून त्यानं सांगितलेले आहे ही त्रिताप, 3 ताप. मी जे पाप पुण्यादी कर्मे केली आहेत त्याची नोंद यमराजाकडे आहे. तो गुरुला सांगायला आहे मी जी पाप पुण्यादी कर्म केलेली त्याची नोंद यमराजाकडं आहे. तरी ती नोंद ज्यात आहे त्या कागदाच्या फाटून चिंध्या होतील असा काहीतरी उपाय मला सांगावा. जसं तिथं कर्ज होतं आणि कर्ज ते फिटण्यासाठी त्यानं उपाय केला, तसं इथंसुद्धा यमराजाकडे जी नोंद आहे पाप पुण्याची ती सगळी संपून जावी, ती सगळ्या त्याच्या चिंध्या होऊन जाव्या, म्हणून मला काहीतरी उपाय सांगा असं तो शिष्य सद्गुरूला म्हणत आहे. ओम नमः शिवाय. वाचा पुढचं. ओम नमः शिवाय. वाचू वाचा.
ओम नमः शिवाय. यमराजाकडे तरी ती नोंद ज्यात आहे त्या कागदाच्या फाटून अगदी चिंध्या होतील असा काहीतरी उपाय मला सांगावा, की जो केला असता मी मुक्त होईल. हे ऐकून सद्गुरू म्हणाले, सर्व पाप कर्माचा त्याग करून पुण्यकर्माचे फळ ईश्वरास अर्पण करून समाधी साधनाने उत्पन्न होऊन आणि दोषणाचा संग सोडून तू माझ्या उपदेशावर विश्वास ठेव. तो उपदेश हाच की हा स्थूल देह तू नव्हेस, हा स्थूल देह दृश्य आहे म्हणजे दिसतो आहे, तू याचा द्रष्टा आहेस म्हणजे पाहणार आहेस, पाहणारा आत्मा आहेस. यासाठी तूच या स्थूल देह, तूच तो स्थूल देह नाहीस. हा तुझा देह नष्ट झाल्यावर त्या जाणून टाकते म्हणजे तो कोण दमानी वाचा. म्हणजे तो कोणतेही ओम नमस्कार म्हणजे तो कोणतेही कर्म भोगू शकत नाही. याचा साक्षी जो तू आत्मा, तो तू पूर्ण आणि व्यापक आहेस. त्याला आकाशाप्रमाणे कुठे जावायचे नाही, यावायचे नाही. म्हणजे सांगावायचे इतकेच की तो आत्माही कोणत्याही कर्माचे फळ भोगीत नाही, तर सर्व कर्मफळ भोगवतो तरी कोण, असा प्रश्न सहज उद्भवतो. त्याचे उत्तर हे की देह आणि आत्मा सोडून बाकी राहिलेला जो चिदाभास रूप जीवनसंयुक्त सूक्ष्म देह, तो पाप पुण्याच्या संबंधाने पाप पुण्य कर्माच्या संबंधाप्रमाणे उच्च नीच शरीरात प्रविष्ट होऊन जन्म मरणद्वारा सुख दुःख भोगवितो. जीवाला आपल्या वास्तविक स्वरूपात असणाऱ्या सच्चिदानंद आत्म्याचे अभिज्ञान म्हणजे त्याच्या सूक्ष्म देहाचाही नाश होतो व त्याचे सर्व कर्म ज्ञानाग्नीने पाजळून खाक होते. कसे झाले म्हणजे कर्माचा करता भोगता कोणीच राहत नाही, हे उघड आहे. मग यमराजाचा कारभारी ते कर्म कोणाच्या नावावर मांडील बरे, अर्थात कोणाच्याच नाही. म्हणजे यमराज त्याची कर्मफल रूप ओम नमः शिवाय. ललाट पत्रिका ताबडतोब फाडून टाकतो. ओम नमः शिवाय. बस करायचं. हो, ओम नमः शिवाय. शेष म्हणत यमराजाकडं माझ्या जी दुष्कर्माची किंवा सत्कर्माची ललाट पत्रिका माझं कपाळावर जी लिहिलेलं आहे त्याच्या चिंध्या होण्याचा मला उपाय सांगावा, की जो केला असता मी मुक्त होईल. हे ऐकून सद्गुरू म्हणाले, जो उपाय केला असता मी ह्या जन्म मरणाच्या तडाख्यातून मुक्त होईल, असा मला काहीतरी उपाय सांगा. ते ऐकून सद्गुरू म्हणतात, सर्व पापात कर्माचा त्याग करून, काय सांगतात सद्गुरू? 4-5 सांगतात. पहिला सांगतात नंबर 1, सर्व पापकर्माचा त्याग करून, 1 नंबर टाका तिथं. नंबर 2, पुण्यकर्माचे फल ईश्वरास अर्पण करून. नंबर 3, ओम नमः शिवाय. ग्रंथावरच आकडे, पान नंबर 57, पान नंबर. पुण्यकर्माचे फल ईश्वराला अर्पण करून. नंबर 3, समाधी साधनानी संपन्न होऊन. आणि नंबर 4, दुर्जनाचा संग सोडून. नंबर 5, तू माझ्या उपदेशावर विश्वास ठेव आणि तो उपदेश हाच की. असे 5 अवच्छेदक इथं सांगितलेले आहेत. तर सद्गुरू सांगतात, सर्व पापकर्माचा त्याग करून काय करावा लागेल? यमराजाकडं जी ललाट पत्रिका आहे लिहिलेली, जिच्यामुळं आपल्याला जन्ममरणासारखं दुःख प्राप्त होतं, ती फाडून जर टाकायची असेल तर त्याला सद्गुरू उपाय सांगतात. पहिला उपाय सांगतात की सर्व पापकर्माचा त्याग करून तू इथून पुढे कोणतंच पापकर्म होऊ देऊ नकोस. सर्व पापकर्माचा त्याग कर. पाप काय पुण्य काय ही तुझ्या मनानं नीट तुझ्या मनाला समजून सांगायचं. इथं आपलाच आपण विचार करायचा आहे बघा.
इथं दुसरं कुणाचाच विचार नाही या ग्रंथामध्ये. आपल्याच मनाला आपण पापकर्म होऊ द्यायचं नाही. सर्व पापकर्माचा त्याग करून, पापकर्माचा त्याग करायलाच पाहिजे. परमार्थामध्ये संसार करायचा आहे बघा, तर संसारामध्ये जेव्हा ओम नमः शिवाय. मी म्हणू का एक म्हणा ओम नमः शिवाय. आपण करावा विचार, तिने सुखी पार पावे जीवा, तिने सुखी पार. ओम नमः शिवाय. आपलाच आपण विचार करायचा, इथं दुसऱ्याचा विचार करायचा नाही. दृष्टी बाहेर न्यायचीच नाही. आपलंच आपण तपासणी करायची, आपलीच आपण काय करायलोत. आणि जिथं चूक होईल तिथं आपलंच आपल्याशी भांडण होईल, तेव्हाच ह्याच्यातून मुक्ती होते. जिथं चूक होईल तिथं आपणच त्याला सांगायचंय मनाला की तुझंही बरोबर नाही. म्हणून सर्व पापकर्माचा त्याग करून प्रपंच जर सुखाचा करायचा आहे तर बापाला भ्यावं लागतं, आणि परमार्थ सुखाचा करायचा आहे तर पापाला भ्यावं लागतं. प्रपंचामध्ये बापाला भिलं तर प्रपंच सुखमय होतो. बाप आपला सगळ्यात मोठा होता हितचिंतक असतो, त्याला आपली काळजी असते. म्हणून बाप वाईट कधीच सांगत नाही. म्हणून प्रपंचामध्ये बापाला भ्यायचं आणि परमार्थामध्ये पापाला भ्यायचं. जर पापाला नाही भिलं तर ही 84 लक्ष योनीचा तडाखा आपल्याला आहे. म्हणून सर्व कर्माचा त्याग करून पहिला औषधक सांगितलं. पुन्हा दुसरं काय सांगितलं? आधी पापकर्माचा त्याग कर. आतापर्यंत तुझ्याकडून जरी चुका झाल्या असल्या काही, तरी इथून पुढे तू कसलीच चूक होऊ देऊ नकोस. पापकर्म तुझ्याकडून होऊ देऊ नकोस. पुण्यकर्माचे फळ ईश्वराला अर्पण करून पापकर्माचा त्याग कर आणि पुण्यकर्म कर. तू पाप होऊ देऊ नको, पुण्यकर्म कर. आणि पुण्यकर्म करून फळ काहीच घेऊ नकोस. तिथं कसं सांगितलं होतं दृष्टांतामध्ये, तू सेवा कर पण पैसे घेऊ नकोस, निष्काम सेवा कर. तसंच इथं सांगत आहेत सद्गुरू, पुण्यकर्माचं फल ईश्वरास अर्पण करून पुण्यकर्माचं फळ तू मागू नको देवाला. जी तुझं पुण्य होईल ती ईश्वराला अर्पण कर. ईश्वराला अर्पण करून शमाधी साधनाने संपन्न होऊन, आता शमाधी साधनाने म्हणजे काय? आपण शम दमादी षडसंपत्ती बघितली बघा, त्याच्यामध्ये शम हे साधन सांगितले. तर शम म्हणजे काय? शम दम किती तो ही साधनं? हो अगदी बरोबर. सर्व किती संपत्ती सांगितली? ही किती प्रकारची संपत्ती सांगितली? ओम नमः शिवाय. दीपाताई किती प्रकारची संपत्ती सांगितली? शमदमादी षड संपत्ती किती प्रकारची आहे? ओम नमः शिवाय सांगू? हो. 6 प्रकारची. कोणती? शम दम उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. अगदी बरोबर. शम दम उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान ही 6 प्रकारची संपत्ती सांगितली ह्या परमार्थामध्ये. प्रपंचाची संपत्ती वेगळी आणि ह्या साधने. काकी म्यूट करा. सांगायचे का काही? बोलायचे का? बोलायचं असलं तर. नंदा काकी म्यूट करा. तर ह्या साधनांनी शमाधी म्हणजे ह्या 6 साधनांनी संपन्न होऊन कोणची संपत्ती कमावून सांगितलं इथं? शम दम उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. ह्या प्रकाराने ह्या 6 साधनाने तू संपन्न हो. म्हणजे ही 6 साधनाचा तू अंगीकार कर. ही संपत्ती तू कमाव आणि दुर्जनाचा संग सोडून
आता इथं दुर्जन कोणाला म्हटलं? आपण बघितलं ह्याच्यामध्ये सिद्धांतामध्ये दुर्जन कोणाला म्हटलेले आहे आणि किती दुर्जन आहेत? श्यामलताई बोला, हात वरी केलाय का? दुर्जन कोणाला म्हटलं? जयश्रीताई बोला. जयश्रीताई, दुर्जन कोणाला म्हटलेलं आहे इथं? किती दुर्जन आहेत? ज्याचा संग करू नको म्हणून सांगितलं सद्गुरूंनी. ओम नमः शिवाय. बोला, हात वरी केलाय तर बोला ना. नंबर 1 काम, नंबर 2 क्रोध, नंबर 3 लोभ, नंबर 4 मोह, नंबर 5 मद, नंबर 6 मत्सर. हे 6 आपल्याला दुर्जन आहेत. ओम नमः शिवाय. अगदी बरोबर आलं का ते? हो हो, अगदी बरोबर आलं. हो, ही दुर्जन सांगितलेले आहेत. ह्या दुर्जनाचा संग सोड. कोणते सांगितले हो दुर्जन? सांगा बुरांडेताई, कोण कोणते दुर्जन आहेत? बोला. सांगते 6 दुर्जन आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि मोह. ओम नमः शिवाय. हो, ओम नमः शिवाय. कोण म्हणलं सांगू का? दीपाताई तुम्ही म्हणलात का? ओम नमः शिवाय. तुम्हाला हात वरी करता येतो का काम, क्रोध, दीपाताई? ओम नमः शिवाय. हात वरी करा म्हणजे मी विचारते. हां बोला, सांगा कोणते दुर्जन? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. हां, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशी ही 6 दुर्जन सांगितलेले आहेत. आणि ह्या 6चाही संग सोड. आता संग सोडणं सोपं आहे का हो ह्याचा? म्हणणं किती सोपं आहे. काम मनातलं सोडणं सोपं आहे का? एक इच्छा झाली की दुसरी जन्मते बघा, जी माझ्यापाशी नाही ते मला पाहिजे. मग ही काम, क्रोध ह्यांना सोडणं जितकं पाठ करणं सोपं आहे तितकं सोडणं सोपं नाही. किती एकच काम ना विकार सगळं आयुष्य खातो आपलं. एक झालं की दुसरं पाहिजे, दुसरं झालं की तिसरं पाहिजे. अहो किती किती जगातलं सगळं मिळालं तरी सुद्धा त्याचं भिकार पण जातच नाही, असा हा काम विकार आहे. क्रोध त्याच्यापेक्षा पुढचा. क्रोधामुळं तर काय होतं, राक्षसापेक्षा क्रोध भयानक सांगितलेला आहे बघा. क्रोधामुळं राक्षस तरी दुसऱ्याला त्रास देतो, दुसऱ्याला खातो, पण क्रोध मात्र आपल्या स्वतःला सुद्धा जाळतो. क्रोध कसा आहे, क्रोध ज्याला आला त्याला सुद्धा जास्त त्रास होतो. आणि क्रोधामुळं त्यानं ज्याला शब्द बोलले, ज्याच्यावर क्रोध काढला त्याला सुद्धा त्रास होतो. क्रोधाचं स्वरूप कसं आहे, तर हातात आपण जळता कोळसा घेऊन दुसऱ्याच्या अंगावर फेकल्यासारखे बघा. दुसऱ्याच्या अंगावर पडल नाही पडल काही सांगता येत नाही त्याचं, पण ज्यानं हातात घेतला त्याचा हात मात्र नक्की भासतो. असा क्रोध हा सांगितलेला आहे. म्हणून ह्याचा तू त्याग कर. काम, क्रोध, लोभ. किती लोभ आहे, किती प्राप्त पाहिजे आपल्याला आणि काय काय पाहिजे. किती 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 बी मिळू द्या, दुसरं पाहिजेच आपल्याला काहीतरी. हा लोभ आहे, काम, क्रोध, लोभ, मोह. दुसऱ्याच्या वस्तूवर प्रेम करायचं. दुसऱ्याची वस्तू दिसली की ती मला असावी वाटते, असं जो वृत्ती आहे त्याला मोह असं म्हटलेलं आहे. मद, मीपणा, मीच श्रेष्ठ, मीच केलं, माझ्यासारखं दुसरं कुणीच नाही, किंवा माझ्यामुळंच झालं, असं जो ही मीपणा अहंकार आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. मत्सर म्हणजे मत्सराचं स्वरूप कसं सांगितलं, दुसऱ्याचं चांगलं झालं तर आपल्याला दुःख होतं. ही वृत्ती जी आहे ती मत्सराची वृत्ती आहे. किंवा आपल्या बरोबरीचं माणूस पुढे जर चाललं तर ज्याला त्रास होतो, ही वृत्ती मत्सराची वृत्ती आहे. आणि ह्याचा तू त्याग कर. आणि सद्भक्तानं ह्याचा त्याग करायलाच पाहिजे. जो पुढे जातो ते बघा, त्याच्या कर्मानं तो पुढे जातो.
तो जन्म घेतानाच त्यानं कर्म घेऊन आलेला आहे. आणि किती जरी श्रेष्ठ आपण असलो आणि आपल्या खालचा आपल्यापेक्षा लहान व्यक्ती आपल्या पुढे जाऊ लागला तरीसुद्धा कसं असतं बघा, सूर्य श्रेष्ठ आहे, सूर्यामध्ये कितीतरी उष्णता आहे, प्रकाश आहे, सगळं आहे. पण जेव्हा सूर्याची वेळ असेल तेव्हाच सूर्य चमकतो. रात्र झाल्यावर सूर्य चमकत नाही, तेव्हा चंद्राची वेळ असते, तेव्हा चंद्र चमकतो. म्हणून ज्याच्या त्याच्या कर्मानं ज्याची वेळ आहे तो पुढे जातो, तो चमकतो, त्याचा प्रकाश पडतो, त्याचा आपल्याशी काही संबंध नाही. आपली वेळ आली तर आपण चमकतो. म्हणून मत्सर कुणाचाच, हे विकार तू सोड असं सद्गुरू सांगू लागलेले आहेत. ही 6 दुर्जन आहेत आणि हे 6 दुर्जनच तुला ह्या फेऱ्यामध्ये जन्ममरणाच्या ह्या मोठ्या तडाख्यामध्ये तुला टाकणारे आहेत. म्हणून ह्यांचा तू संग सोडून दे असं इथं सांगितलेलं आहे. तर ह्या दुर्जनांची नावे ओम नमः शिवाय. सांगा अजून कोणी 6 दुर्जन कोणते? नंदा काकी सांगा. पाठ होतात मग. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय लिहून घ्यायचे का? काम, क्रोध, लोभ, मद. घ्या, नाही तर पाठ होत असले तर राहू द्या. नाही हे लिहिलंय, पण काम कशाला म्हणतात, क्रोध हे नाही. सांगा, लिहून घेतो. नाही न बघ, तेवढं कधी लिहून घ्यावं, लक्षात राहतंय असं बरं. का म्हणजे ओम नमः सांगा. नाव सांगा त्यांचे. 6 काम, क्रोध, लोभ, मोह, मच्छर आणि द्वेष हे 6 विकार. उलट सुलट नका सांगा. ओम नमः शिवाय. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. काम, क्रोध, लोभ, मध, मच्छर आणि द्वेष 6 शत्रू आहेत. मोह, मद, मच्छर. गडबड करू नका, दमाने सांगा. ही 6 शत्रू सांगितले आणि ह्यांच्यामुळंच हे 6 ह्यांचा संग सोड, ह्या दुर्जनांचा. ही 6 शत्रू आहेत, ह्या दुर्जन आहेत, ही ह्यांचा संग सोड असं सांगितलं. तू माझ्या उपदेशावर विश्वास ठेव आणि तो उपदेश हाच की हा स्थूल देह तो तू नव्हेस. काय सांगितलं? हा स्थूल देह तो तू नव्हेस. आता ही 5 अवच्छेदक सांगितले बघा. ह्याच्यातलं नंबर 3चं अवच्छेदक कोणतं? मंगेताई बोला. 3 नंबरचं अवच्छेदक कोणतं? लिहून घेतलं का? लिहून घ्यायचे. पहिल्यापासून सांगा 5 अवच्छेदक लिहून घ्यायचे राहिलेत माझे. ओम नमः शिवाय. ग्रंथ आहे का? ग्रंथावर फक्त आकडे टाकून घ्यायचे. ग्रंथात लिहिलेलं आहे ती. नंबर 57 पकडा. नंबर 3चा अवच्छेदक. हां समाधी ठिकाणी कमी सांगू द्या ना त्यांना. दुसरं सांगा तुम्ही पुन्हा. बोला मग. समाधी साधकांनी संपन्न होऊन हे 3रं अवच्छेदक. साधकानी नाही, साधनानी. साधनानी साधनेत ही. ओम नमः शिवाय. दीपाताई 4थं अवच्छेदक कोणतं? हातवरी केलाय. ओम नमः शिवाय. हां दुर्जनाचा संग सोड. हां दुर्जनाचा संग सोडून. दुर्जनाचा संग सोडून. बुरांडेताई पहिलं अवच्छेदक कोणतं? ओम नमः शिवाय. सर्व पाप कर्माचा त्याग करून. हां सर्व पापांचा त्याग करून. 5वं अवच्छेदक कोणतं जयश्रीताई? लिहिलं नाही वाटतं. लिहिलंय का? माझे 5 अवच्छेदक फक्त एक लिहिले. सर्व पाप कर्माचा त्याग कर. लिहायचं ग्रंथ. पुस्तकावर हे करा ना, हे ग्रंथावर करा ना. ग्रंथामध्ये फक्त लिहून घ्यायचा आकडा 1 2 असं टाकायचं. म्यूट करा काकी. तर मंगेताई म्यूट करा. मंगेताई म्यूट करा.
या तू माझ्या उपदेशावर विश्वास ठेव आणि तो उपदेश हाच की हा स्थूल देह तो तू नव्हेस. हा जो देह ना आपला, आपण जो मी म्हणतो, सद्गुरुनाथ काय म्हणाले, हा तू नव्हेस, स्थूल देह तू नव्हेस. आपण नाही हो, ज्यावेळेस ह्याच्यातलं चैतन्य निघून जाईल त्यावेळेस बघा ह्याची काय अवस्था येते. हा स्थूल देह आपण नाही, हा जड आहे. स्थूल देह तो तू नव्हेस. हा स्थूल देह दृश्य आहे, म्हणजे दिसतो आहे, तू त्याचा दृष्टा आहेस. आता दृश्य कशाला म्हणावं? दीपाताई बोला, दृश्य कशाला म्हणावं? पाहून घेणाऱ्याला दृश्य म्हणावं. मग इथं दृष्टा कोण आहे? इथं स्थूल देह दृश्य आहे आणि त्याचा दृष्टा कोण आहे? तू आहेस. तू म्हणजे कोण? ओम नमः शिवाय आत्मा, त्याचा दृष्ट आत्मा आहे. त्याचे हात वरी करता येतो का तुम्हाला? तिथं हात वरी करायचं नाही ना, शिकून घ्या ना. ती 3 टिंब आहेत बघा खाली, त्याच्यावर टच केलं की हाताचं चिन्ह येतं, म्हणजे हात वरी करता येतो. स्थूल देह दृश्य आहे. आता स्थूल देह कशाला म्हणावं? जयश्रीताई, माझा हात येते का? स्थूल देह कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय सांगू का? हा सांगा, सांगा. हा मी सांगू का? हा सांगा. स्थूल देह कशाला म्हणावे? डोळ्याला दिसतो, हाताला लागतो, त्याला स्थूल स्थूल देह देह म्हणावे. मग हा स्थूल देह दृश्य आहे. दृश्य म्हणजे काय? दृश्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. बुरांडेताई बोला, दृश्य कशाला म्हणावं? अलकाताई बोला, दृश्य कशाला म्हणावं? अलकाताई हात वरी केला, बोला, दृश्य कशाला म्हणावं? जो पाहून घेतो त्याला दृश्य म्हणावे. हा, जो पाहून घेतो. आणि दृष्टा कुणाला म्हणावे? त्याच्याहून भिन्न राहून, दृश्याहून भिन्न राहून, दृश्याहून भिन्न राहून त्यास जाणतो, पाहतो, यास दृष्टा म्हणावे. हा, दृश्याहून भिन्न राहून दृश्याला जाणतो, पाहतो, त्याला दृष्टा म्हणावे. आणि दृष्टेकडून पाहून घेतो त्याला दृश्य म्हणावे. त्याच्याहून भिन्न राहून आपण बघितलेले आहे, एक खुर्ची आहे, मग खुर्चीहून आपण भिन्न आहेत. मग खुर्ची काय? दृश्य आहे आणि आपण त्याचा दृष्टा आहोत. मग खुर्ची म्हणजे आपण नाही, तर आपण त्याच्याहून भिन्न आहे. इथं काय सांगितलं? म्यूट करा, गुजरताई म्यूट करा. कोण आहे? गुरफळेताई म्यूट करा. मंदाताई गुरफळे म्यूट करा. तर माईक बंद करा. तिथं तिळसुळासारखं चिन्ह आहे बघा, त्याच्यावर टच करा म्हणजे माईक बंद होतो.
शिवाय. गुरफळेताई माईक बंद करा. तर दृष्टा कशाला म्हणावे. मग आता इथं काय सांगितलं, स्थूल ध्येय दृश्य आहे म्हणजे दिसतो आहे, तू त्याचा दृष्टा आहेस. मग स्थूल ध्येयाचा दृष्टा कसा. स्थूल ध्येयापासून भिन्न राहून त्याला जाणतो पाहतो त्याला स्थूल ध्येयाचा दृष्टा म्हणावं. आपला जे स्थूल ध्येय आहे त्याच्यापासून तो भिन्न राहतो, त्याला जाणतो पाहतो त्याला दृष्टा असे म्हणावे. मग असा कोण आहे इथं, कोण आहे असा दृष्टा. गुरफळेताई म्यूट करा. ओम नमः शिवाय. आत्मा. हां, मी आत्मा आहे, मी आत्मा असं म्हणायचं. मी आत्मा आहे, मी आत्मा. हां, ह्याचा दृष्टा आहे. मी आत्मा स्थूल ध्येयाचा दृष्टा आहेस म्हणजेच पाहणार आहेस. ह्या स्थूल ध्येयाला तो पाहतो. ही स्थूल ध्येय म्हणजे मी नाही, तर मधला आत्मा मी आहे आणि हा स्थूल ध्येय त्याच्यापेक्षा वेगळा आहे. ह्याच्या प्रकाशानं सगळं चालतं. जसं घरामध्ये बघा बल्ब लावलाय, आता बल्बाच्या प्रकाशानं सगळे व्यवहार चालतात, पण बल्ब म्हणजेच ते व्यवहार नाहीत, तर त्याचा फक्त प्रकाश आहे. तसा आत्म्याचा प्रकाश आहे ह्या ध्येयामध्ये, पण ध्येय म्हणजेच आत्मा नाही, तर ह्याच्यापेक्षा तो वेगळा आहे. तो ह्याचा दृष्टा आहे, या ध्येयाकडं बघतो तो, पण ध्येय म्हणजे आत्मा नाही. स्थूल ध्येयाचा दृष्टा आत्मा आहे, तो पाहणारा आत्मा आहेस. काय सांगतात गुरु, शिष्याला म्हणतात तू पाहणार आहेस त्या ध्येयाला, तू आत्मा आहेस, यासाठी तूच तो स्थूल ध्येय नाहीस. बघा, हा जो स्थूल ध्येय आहे तो तूच नाहीस. हा तुझा ध्येय नष्ट झाल्यावर त्या जाळून टाकतील. हा ध्येय नष्ट झाल्यावर काय करतील, त्याला जाळून टाकतील. म्हणजे तो कोणतेही कर्म भोगू शकत नाही. आपण जे सत्कर्म दुष्कर्म केलेलं आहे ते कर्म हा स्थूल ध्येय भोगत नाही. त्याचा साक्षी जो तू आत्मा, तो तू पूर्ण आणि व्यापक आहेस. ह्या स्थूल ध्येयाचा साक्षी आहे आत्मा. साक्षीचं लक्षण काय. ओम नमः शिवाय. साक्षीचं लक्षण श्यामलताई बोला, हातवरी केलाय. साक्षीचं लक्षण सांगा. ओम नमः शिवाय. साक्षी कुणाला म्हणावे. ओम नमः शिवाय. सांगू. सुनंदाताई सांगा, हातवरी केलाय. साक्षी कुणाला म्हणावे. साक्षी कुणाला म्हणावे बोला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सांगू. हो. साक्षीचे लक्षण समीप असावे, जवळ असावे, उदासीन म्हणजे राग द्वेष रहित असावे, स्वरूप म्हणजे ज्ञानस्वरूप असावे. समीप असावे म्हणजे जवळ असावे, उदासीन म्हणजे राग द्वेष रहित असावे, चैतन्य स्वरूप म्हणजे ज्ञानस्वरूप असावे. ही साक्षीचं लक्षण आहे. तर इथं सांगितलं. हो, बरोबर आलं, बरोबर आलं. म्हणजे तो कोणतेही कर्म भोगू शकत नाही. ध्येय कोणतेच कर्म भोगू शकत नाही. तर त्याचा साक्षी तो तुझा आत्मा, तो पूर्ण आहेस. तुझा आत्मा हा साक्षी आहे आणि ती पूर्ण आहे, अपूर्ण नाही. आत्मा पूर्ण आहे आणि व्यापक आहे. आत्मा कसा आहे, आकाशासारखा व्यापक आहे बघा आत्मा. तो सगळीकडे तो आत्मा पसरलेला, आकाशासारखा तो व्यापक आहेस. आकाश कसं आहे, सगळीकडे आकाश. इथं आहे तिथं नाही असं आहे का आकाश. आकाश कुठं नाही,
आकाश म्हणजे पोकळी. तर त्याला आकाशाप्रमाणे कुठे जायचे नाही, यायचेही नाही. आत्मा कुठं जात नाही, येत नाही. देह सुटला तरीसुद्धा आत्मा गेलेला नसतो, तर देह सुटलेला असतो. आत्मा तिथंच असतो आकाशाप्रमाणे. आता एक घट घेतला बघा, आणि ती घट जेव्हा तयार झाला तेव्हा त्याच्यामधली पोकळी जी आहे, ती पोकळी आधीचीच आहे का पुन्हा मध्ये घातली हो? ओम नम शिवाय. ती पोकळी आधीचीच आहे का पुन्हा घातली त्याच्यामध्ये, त्या घटामध्ये? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां, आधीचीच आहे पोकळी तिथं. पण घट तयार झाला आणि त्या घटामधल्या पोकळीला आपण काय म्हणतो? घट आकाश म्हणतो. मठ आहे, मोठं घर बांधले समजा, मठ आहे, तर त्या मठामध्ये जेवढी पोकळी आहे तेवढ्या पोकळीला आपण काय म्हणतो? मठ आकाश म्हणतो. आणि बाहेरचं जे आकाश आहे त्याला महद आकाश म्हणतो. तसाच आत्मा आहे. ही देहरूपी निर्जीव घट आहे एक. या घटामध्ये तो आला म्हणून आपण त्याला आत्मा म्हणतो. पण आत्मा हा व्यापक आहे, हा सगळीकडे असं सांगतात सद्गुरू. तो इथे आहे तिथे नाही असं नाही. आकाशाप्रमाणे कुठं जायचाही नाही आणि यायचाही नाही आत्मा. जसं आकाश कुठं जातही नाही, येतही नाही. पहिलंच आकाश आहे सगळीकडं. आपण जरी दुसऱ्या गावाला गेलो तरीसुद्धा तिथलं पहिलंच आकाश आहे ती. इथून आकाश तर घेऊन गेलो नाही आपण, किंवा तिथं नवं झालेलं नाही, तर तिथं ओतप्रोत भरलेलं सगळीकडं तो आकाश आहे. तसाच आत्मासुद्धा सगळीकडं आहे. आणि त्या आत्म्याचा साक्षी, त्या देह ही जड आहे आणि देहाचा साक्षी आत्मा आहे. साक्षी भावाने या देहामध्ये तो राहतो, तो लिप्त होत नाही या देहामध्ये. जसा ही घर आहे, एक रूम आहे, जी रूममध्ये आपण बल्ब लावला तर त्या बल्बाच्या प्रकाशानं आपण सगळे कामं करतो बघा घरातले. स्वयंपाक करतो, सगळे कामं करतो, पाणी भरतो, स्वयंपाक करतो, काय काय कामं करतो, जीव वाढतो, चहा करतो, चहा पितो, जेवण करतो, कितीही कामं करतो. पण त्याच्या प्रकाशानं करतो त्या बल्बच्या. पण बल्ब म्हणजे ती कामं नाही किंवा आपण नाही. बल्ब वेगळा आहे आणि तो नुसता प्रकाशमान आहे. तसाच आत्मा ह्या देहामध्ये आहे, तो वेगळा आहे, तो साक्षी आहे, तो द्रष्टा आहे. तो ह्या देहाला लिप्त होत नाही. आणि तो जेव्हा हे देह फुटतो, देह जेव्हा नाश होतो, तेव्हासुद्धा आत्मा कुठं जातही नाही आणि येतही नाही. देहाचा फक्त नाश होतो. आत्मा पूर्ण आहे, अपूर्ण नाही. तो व्यापक आहे आकाशाप्रमाणे. तो कुठं जातही नाही आणि येतही नाही. अशा प्रकारे ही थोडा अवघड विषय आहे. पुन्हा पुन्हा गेले पण तरीसुद्धा लक्षात यायला पाहिजे तुमच्या. थोडं वाचावं लागेल, पुन्हा थोडं लक्षात येईल. ज्यांनी आधी ऐकलं त्यांच्या लक्षात येतं, पण जी नवीन आहेत त्यांना थोडं अवघड जातं आहे हा विषय, झालेला विषय. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण. जी माझ्या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरूंचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते माझ्या वाणीचा दोष. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.